नमस्कार, एमएनएस न्यूज में मैं क्षितिजा आप सभी का स्वागत करती हूँ। देखते हैं आज की कुछ ताजा तरीन खबरों की ओर बढ़ने से पहले एक नजर सुर्खियों पर। अब खबरें विस्तार से। बड़े भाई के बीवी पर बुरी नजर रखने से और मां के साथ मारपीट करने के चलते बड़े भाई ने हत्या कर देने का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया है। फिर्यादी आणि आरोपी हा एकच आहे। त्याचं नाव राजू रामभाऊ आमदे, वय 42 वर्ष। त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की त्याचा लहान भाऊ संजय रामभाऊ आमदे वय 41 वर्ष हा दारू पिण्याचा सवयीचा होता व तो त्याच्या आईला नेहमी मारहाण करीत असे व तसेच फिर्यादीच्या पत्नीवर त्याची वाईट नजर होती। या त्रासाला कंटाळून फिर्यादी व आरोपी यांनी राजू रामभाऊ आमदे यांनी त्याच्या भावाला रात्री 22/6 रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान घरीच उशीने त्याच्या नाक व तोंड दाबून व घरी जी कपडे धुण्याची पिटणी असते त्या पिटणीने डोक्यावर मारून त्याची हत्या केलेली आहे अशी त्यांनी माहिती दिली। देश का पहला तैरने वाला बिजली घर नागपुर में गोरेवाड़ा यहाँ बनाया जाएगा और राज्य के सभी जिलों में इस तरह के सोलर बिजली घर बनाने की कोशिश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करेंगे, ऐसी जानकारी उन्होंने दी है। क्रांती होत आहे। सौर ऊर्जेच्या माध्यमातून या देशाच्या पहिलं सरकार आहे की सौर ऊर्जेचा पूर्ण वापर करायचा, घराघरावर नेट मीटरिंग करायचं, सरकारी जागेवर शेतकऱ्याकरता कृषी फीडर तयार करायचे, ॲग्रिकल्चर फीडर तयार करायचे, त्याला सौर ऊर्जेवर जोडायचं आणि सर्वात महत्त्वाचं उजनीसारखा धरण, गोरेवाडा तलाव, या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लोटिंग पॅनल्स, फ्लोटिंग सोलरची नवी कल्पना आणि यातनं 2 फायदे होतात। एक तर इव्हॅपोरेशन लॉस कमी होतो, त्या ठिकाणी पाण्याची जे वाफेत पाणी कमी होतं ते होत नाही, पाण्याची बचत होतं आणि उन्हे माध्यमातून वीज तयार होतं। या विजेचा वापर या ठिकाणी गोरेवाडा भागाकरता आणि तेथील शेतकऱ्याकरता होणार आहे। हा इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे, देशातला चांगला प्रकल्प आहे आणि यातनं राज्यातल्या सर्व धरणावर जर हे प्रकल्प केले, जसं गुजरातमध्ये कॅनलवर प्रकल्प केला त्यामुळे कॅनलमधलं इव्हॅपोरेशन थांबलं, राज्यातल्या सर्व जलसंपदा प्रकल्पावर जर असे फ्लोटिंग सोलर केले तर मोठा इव्हॅपोरेशन लॉस थांबेल आणि पाण्याची बचत होईल आणि वीज तयार होईल। उजनीचा एक प्रयोग सुरू आहे, चंद्रपूरला इरई डॅमचा प्रयोग सुरू आहे। जलसंपदा विभागाने 2 गोष्टी स्वीकारल्या आहे, एक तर सर्व धरणावर सोलर करायचे, दुसरीकडे त्या ठिकाणी या फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात। अब नागपुर में होंगे मुंबई के सिद्धिविनायक के दर्शन, क्योंकि नागपुर के बेसा बेलतरुड़ी रोड पर भव्य सिद्धिविनायक मंदिर का जीर्णोद्धार हो चुका है। जहां मुंबई के सिद्धिविनायक की प्रतिकृति रखी गई है, यह मंदिर 2019 में गुड़ी पाड़वा तक बन के तैयार हो जाएगा, ऐसा मंदिर के विश्वस्त गणों ने बताया है। आज की बुलेटिन में यही रुकते। ताज़ा खबरों के लिए आप देखते रहिए एमएनएस न्यूज। एमएनएस लाइव न्यूज देखने के लिए प्ले स्टोर से एमएनएस हिंदी ऐप डाउनलोड करें। नमस्कार।